पुढचं बातमीपत्र आणि या अनुषंगानं आलेलं वक्तव्य हे अभिनेता शरद पोंक्षे यांच्याकडचं आहे। शरद पोंक्षे यांनी नागपुरात एक वक्तव्य केलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मनात आणलं तर भाजपासारखे 10 पक्ष उभं करणं त्यांना काही अवघड नाही। संघ आणि भाजपा यांच्यात अंतर्गत संबंधांच्या बाबतही यात प्रकाश टाकला गेला। आपल्याला पर्याय नाही असं भाजपानं समजू नये हे सांगत असताना शरद पोंक्षे यांनी नरेंद्र मोदींमुळेच हिंदू जागृत आहे असं सांगण्याचंही धाडस केलेलं आहे। या निमित्तानं शरद पोंक्षेंची दोन्ही वक्तव्य आपण पाहणार आहोत, एकापाठोपाठ एक ती आपल्या समोर येत आहेत। नुसती संघटना उभी नाही, त्या संघटनेमुळं आज हिंदू उभा आहे, त्या संघटनेमुळं आज भाजप उभी आहे। उद्या जर भाजपने तोंड फिरवलं, सत्तेच्या लोभापायी काहीतरी काँग्रेसच्या वळचणीला गेले तर अशा 10 भाजप उभं करण्याची क्षमता राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये आहे, हे भाजपवाल्यांनी पण लक्षात ठेवावं। असं समजू नये की आता आम्हाला पर्याय नाही, सॉरी। आज आपण जिथे उभे आहोत तिथे एकदा निश्चिती झाली की सुरू होईल दुसरी उभी करायला। 10 वर्षात एक नवीन पक्ष पर्याय म्हणून उभा राहील, प्रखर हिंदुत्ववादी पक्ष। असं होणार नाही, असं होऊ नये, फक्त अहंकारामध्ये राहू नये की आता सगळं आमच्या हात नाही। इथे बसलेले आहेत, तसं तुम्हाला त्यांनी निर्माण केलंय, तसं अजून एक 10-20 वर्षामध्ये वेळ लागेल, थोडासा 10-15 वर्ष वाट बघावी लागेल, पण दुसरा तुमचा बाप येऊन समोर उभा राहील। हळूहळू हळूहळू हिंदू धर्माबद्दल बोलणारी माणसं उघडपणे हिंदुत्वावर भाषणं देऊ लागली, व्याख्यानं होऊ लागली, हिंदू समाज जागृत होऊ लागला। आणि याचं संपूर्ण श्रेय हे नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला द्यावंच लागेल। आणि त्याच्याही पेक्षा हेच संपूर्ण श्रेय हे 100 वर्ष पूर्ण झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्यावं लागेल, कारण भाजप हे मूल आहे आणि आई RSS आहे। दरम्यान शरद पोंक्षे यांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपुरात प्रतिक्रिया विचारली असता ते काय म्हणाले ते ऐका। शरद पोंक्षे कोणत्या उद्देशाने बोलले मला माहिती नाही, प्रत्येक गोष्टी काही मला त्या ठिकाणी त्याचा संदर्भ कळणार नाही, पण काय बोलले मला माहिती घेईल।